श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्फत मंद्रुप येथील अंगणवाडी क्रमांक 1, अंगणवाडी क्रमांक 4, अंगणवाडी क्रमांक 7, अंगणवाडी क्रमांक 8, अंगणवाडी क्रमांक 13 अशा सर्व अंगणवाडींना फ्रीजचे वाटप करण्यात आले आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मंद्रुप येथील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दक्षिण सोलापूर तालुका एकात्मिक बाल विकास अधिकारी विशाल भोसले, मंद्रुपचे विद्यमान सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान वनमाने तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाची सुरुवात वरील मान्यवर मंडळींच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आलं। या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। या कार्यक्रमास मान्यवर मंडळींसह माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शिवानंद जळके, मंद्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे, मंद्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोबे, आप्पासाहेब शिर्डे यांच्यासह सर्व केंद्रावरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, त्याचबरोबर अंगणवाडीतील लहान चिमुकली मंडळींसह ग्रामपंचायत सदस्य आणि मंद्रुप येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। मग काय उद्देश आहे सगळ्या दक्षिण मध्ये अंगणवाडीला फ्री वाटायला काय उद्देश आहे? माझा उद्देश काही नाही, फक्त लहान मुलांना पालन पोषण व्हावं ह्या उद्देशाने मी करत आहे। तुम्हाला असं वाटलं असेल की पुढे आता इलेक्शन आले आणि फॉर्म भरतील आणि हे लोकांचं मन चेंज होतील म्हणून वाटलं असेल काही लोकांना, तसं काही नाही। माझं मी समाजकार्य करणार आहे आणि तो समाजकार्यच करणार आहे। राजकीयचं क्षेत्र तो वेगळा आहे आणि समाजकार्य आहे। लहान मुलांसाठी मी माझ्या मनात आलं की लहान मुलांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, म्हणून ह्या उद्देशाने मी प्रत्येक अंगणवाडीला एक फ्रीज देण्याचा मी स्वतः विचार केलेला आहे आणि ह्याला राजकारणाचा काही संबंध नाही। आता मी तर आता 50 जाहीर केलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त झाले तर सुद्धा मी देण्यास तयार आहे आणि कुठल्याही अंगणवाडीला फ्रीज नाही म्हणून म्हणणार नाही। तालुका दक्षिण सोलापूर मध्ये कोणी येऊ दे, माझ्याकडनं फ्रीज घेऊन जाऊ। ते विषय वेगळा म्हणजे कसं, हे राजकारणात झालं, हे समाजकार्य झालं माझं। आणि ह्या वेळेला मी पूर्ण दक्षिण सोलापूर गाव दौरा करणार। गाव दौरा करून सर्व जे आपलं जनता जे सांगतील त्याच्यावरून मी विचार करून आणि शक्यतो मी ह्या वेळेला निवडणूक लढवणार हे नक्की आहे, परंतु सगळ्यांशी संवाद साधून करणार। कुठल्या पक्षाकडून आपण इच्छिता? मी कुठल्या, आता मी पहिला बीजेपीचं जे होतं मी बीजेपीला मागणी केली। बीजेपीने जर मला डावललं तरी अपक्ष म्हणून मी लढणार आहे। बसवेश्वर प्रतिष्ठाना माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवतो। आता तुम्ही फ्रीज देऊन राजकीय षटकार मारला, यापुढील काळामध्ये? नाही, षटकार मारलं नाही, माझं एक लहान मुलासाठी एक छोटस काम केलेलं आहे। कारण काय, त्या त्यांच्या मुलांच्या ह्याच्यात एक बोटभर जर पाणी जर गेलं तर ते मला आनंद वाटला। या उद्देशाने केलेलं आहे। मला हे ते राजकारणाचा विषय वेगळा आणि समाजकारचा वेगळा, आणि आजच करत नाही मी राजकारण। आता इलेक्शन आलं म्हणून करलं असं वाटत असेल, तसं नाही। मी आज 15 वर्षापासून मी करतच आलेलं आहे। यापुढील काळात काय संकल्प आहे? पहिला आता फ्रीजचा पूर्तता करणार। जर बीजेपीने तिकीट नाकारलं तर तुमची पुढील रूपरेषा काय? नाही, अपक्ष थांबणार आहे ना, अपक्ष थांबायचं फिक्स आहे ना।